नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता येणाऱ्या उत्सवांसाठी सुंदर अशी वॉल हँगिंग कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. तर हे जे आहे आपण दोन पद्धतीने बनवणार आहोत. एकामध्ये आपल्याला जी ही फुलं आहेत ती आधीच बनवून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण जसं वेल बनवत जाणार तसं आपल्याला फुलं बनवत जायची आहेत. तर सगळ्यात आधी आपण हे दोन फुलं कशी बनवायची हे बघूया. त्यानंतरनं ही वॉल हँगिंग कशी बनवायची आहे ते पाहूया. तर ही फुलं बनवण्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 3 ऑरेंज कलरचे आणि 1 पांढऱ्या कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे. हे मोती मी 5 नंबरचे ओवून घेतलेले आहेत. आता जो गाठीच्या जवळचा मोती आहे ऑरेंज कलरच्या, त्या मोत्यातनं आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि 3 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता काय करायचं, जो अपोजिट साईडला ऑरेंज कलरचा मोती आहे पांढऱ्या कलरच्या समोर येणारा, ठीक आहे, त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं समोरच्या 2-3 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. ऑरेंज कलरच्या 2-3 मोत्यातनं सुई फिरवायची, घट्ट अशी गाठ बांधायची. तर हे आपले छोटे छोटे जी फुलं आहेत ती अशा प्रकारे तयार होतील. ठीक आहे. आपण हे बनवताना आपल्याला छोटे फूल आणि एक मोठे फूल लागणार आहे. तर छोटे फूल अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. आता मोठं फूल कसं बनवायचं ते आपण बघूया. तर बघा, इथे आम्ही असे काही फुलं बनवून घेतलेली आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर आधी अशी फुलं बनवून घेऊ शकता किंवा जशी दुसरी पद्धत जी सांगणार आहे मी, ज्यामध्ये तुम्हाला फुलं पहिलेपासून बनवण्याची आवश्यकता नाही, तसं डायरेक्टही तुम्ही बनवू शकता. आता ह्याला समोर आपल्याला कंटिन्यू करत जायचं आहे आणि 5 पिवळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई काढली होती ऑरेंज कलरच्या त्या मोत्यातनं आणि त्याच्यासमोरचा 1 ऑरेंज कलर, अशा 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आपल्याला 4 पिवळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता मागचा 1 पिवळा आणि खालचे 2 ऑरेंज, अशा प्रकारे आपल्याला टोटल 3 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ऑरेंज मोत्याला 4-4 जे पिवळ्या कलरचे मोती आहेत ते ओवत जायचं आहे आणि हे फूल पूर्ण बनवून घ्यायचं आहे. शेवटची स्टेप वेगळी असणार आहे, जे की आपण पुढे पाहू. तर बघा, या व्हिडिओमध्ये हा जो बॉक्स दिसत आहे ज्यामध्ये मी मोती ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत, तर हा जर बॉक्स तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिशोवरनं ते मागवू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देते, तर तुम्ही तिथून ते पाहून मागवू शकता. आता बघा, आपले हे फूल पूर्ण होत आलेले आहे. शेवटचा आपल्याला जी पाकळी आहे ती बनवायची आहे. तर शेवटी आपल्याला एक मोती कमी ओवायचा असतो, कारण दोन्ही साईडला 1-1 मोती असतो. ठीक आहे. तर बघा, यावेळी आपल्याला फक्त 3च मोती ओवायचे आहेत आणि उजवीकडचा 1 पिवळा आणि डावीकडचा 1 पिवळा, अशा प्रकारे 2 पिवळे झाले आणि खालचा 1 ऑरेंज होता. तर अशा प्रकारे 6 मोती कंप्लीट झाले. आता आपल्याला खालच्या मोत्यातनं सुई फिरवायची आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. आणि हे आपलं जे ह्या वेलीचं जे एंड आहे तो पार्ट जो आहे तिथे आपण मोठं फूल जोडणार आहे. तर हे फूल आपल्याकडे असं बनून तयार झालेलं आहे. आता हे फूल तयार झाले आणि बाकी इतरही छोटी छोटी फुलं आपल्याकडे तयार झालेली आहेत. तर आता आपण हे वेल कशी बनवायची ते बघूया. तर वेल बनवण्यासाठी आपल्याला 10 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत एका वायरमध्ये. जसे आपण नेहमी वरचं जे हँगिंगचं रिंग बनवून घेत असतो मोत्यांनी, तसंच बनवायचं आहे. यावेळी वरच्या दिशेनं खाली सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. म्हणजे इथे ड्रॉपचा एक आकार इथे तयार होईल किंवा पानाचा आकार आपण ह्याला म्हणू शकतो. ठीक आहे. व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, त्याच्यासमोर 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. हे जे पांढरे मोती आहेत हे देखील 5 नंबरचेच आहेत. त्यानंतरनं ते जे आपण छोटे फूल बनवले होते त्या छोट्या फुलामधल्या कुठल्याही एका मोत्यातनं सुई काढायची आणि आपल्याला समोर आता इथे गुलाबी कलरचं फूल आहे, तर गुलाबी कलरच्या पूर्ण 5ही मोत्यातनं, समोरच्या पूर्ण 5ही मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची. आणि बघा, अशा प्रकारे लास्टचा जो मोती येणार आहे, पहिल्या मोत्यातनं आपण सुई काढली, आता लास्टच्या मोत्यापर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. ठीक आहे. लास्टच्या मोत्यापर्यंत सुई फिरवत आणल्याच्या नंतरनं आता इथे आपल्याला 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची रिव्हर्सली. ठीक आहे. बघा, ते जे टोटल मोती आपण ओवले होते त्यापैकी 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला मागच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण काय केलं, इथे गुलाबी जे फूल आहे ते इथे अटॅच करून घेतलं. ठीक आहे.
एवढी प्रोसेस झालेली आहे. ही आपली पहिली पद्धत आपण दाखवत आहोत, ज्यामध्ये आपल्याला ऑलरेडी फुलं बनवून घ्यायची आहेत. त्यानंतर आता आपल्याला 7 मोती येऊन घ्यायचे आहेत. 7 मोती येऊन घ्यायचे. त्यानंतर सेम अशा प्रकारेच दुसरं जे फूल बनवलेलं आहे गुलाबी कलरचं, ते आपल्याला इथे यूज करायचं आहे. जशी आत्ता ओवलं होतं तसंच एका मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर समोरच्या 5ही मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या एंडला यायचं आहे. ठीक आहे. तर ही आपली पहिली पद्धत, ज्यामध्ये आपण फुलं ऑलरेडी अशा प्रकारे बनवून ठेवलेली आहेत आणि फक्त ओवून घेत आहोत. ठीक आहे. बघा 5व्या मोत्यापर्यंत सुई आपण काढली. त्यानंतर परत 3 पांढऱ्या मोत्यातनं उलट दिशेने आपल्याला इथे सुई जी आहे ती काढून घ्यायची आहे. ठीक आहे. 3 मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला दुसऱ्या पद्धतीने कशी बनवायचं ते सांगते. तर सेम आपल्याला 7 मोती येऊन घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला जो फूल आहे ते डायरेक्ट इथेच बनवायचं आहे. तर इथे पिवळ्या कलरचं फूल बनवणार आहे. तर 3 पिवळ्या कलरचे मोती ओवायचे, 1 पांढऱ्या कलरचा मोती ओवायचा आणि तो जो पिवळ्या कलरचा मोती आहे त्या पिवळ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. पहिला पिवळ्या कलरचा मोती. ठीक आहे. अशा प्रकारे हे दिसेल. त्यानंतर आता अजून 3 पिवळ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि अपोजिट साईडला जो पिवळ्या कलरचा मोती दिसत आहे त्या पिवळ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची. आता त्याच्यासमोरचे जे 2 पिवळ्या कलरचे मोती दिसत आहेत, ह्या 2 पिवळ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर खाली जे आता 3 पांढऱ्या कलरचे मोती आहेत, त्या 3 पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला मागच्या वेळीप्रमाणे बाहेर काढून घ्यायचे. बघा, इथे आपल्याला फूल पूर्वीपासून बनवून ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. जसं जसं आपण वेल बनवत जाऊ तसं तसं आपल्याला हे जे फुलं आहेत ते आपण बनवत जाणार. जर तुमच्याकडे वेळ असेल आधीपासून तर तुम्ही पहिलेपासूनच फुलं बनवून देखील ठेवू शकता पहिल्या पद्धतीने. आणि जर दुसऱ्या पद्धतीने बनवत असाल तर त्यात तुम्हाला फुलं पहिलेपासून बनवून ठेवायची आवश्यकता नाही. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा प्रकारे तुम्ही फुलं बनवून घ्यायची आहेत. ठीक आहे. 3 ज्या रंगाचे मोती आपल्याला ज्या रंगाचं फूल बनवायचं आहे त्या रंगाचे मोती येऊन घ्यायचे, 1 पांढरा मोती येऊन घ्यायचा. त्यानंतर पहिला जो मोती होता त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि 3 पिवळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर अपोजिट साईडला जो पिवळ्या कलरचा दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर समोरच्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची आणि त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मागे जे 3 मोती आहेत पांढऱ्या कलरचे, त्या 3 पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे मल्टी कलरची वेल बनवायची आहे. तर पहिले मी गुलाबी ओवले, त्यानंतर पिवळा, त्यानंतर आपण आता एक एक कलर वाढवत जाणार आहे. ऑरेंज, हिरवा, ब्राऊन कलर. जर तुम्हाला एकाच कलरचं हवं असेल तर तुम्ही एकाच कलरचं देखील बनवू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपण ही जी पूर्ण वेल आहे बनवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला शेवटचं जे मोठं फूल आहे ते अटॅच करायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे मी काय करणार आहे, शेवटी आपल्याला ते जेव्हा आपण लास्टचं जे फूल आहे ते बनवून घेतलं त्यानंतर आता ह्यावेळी जेव्हा 7 मोती येऊन घेणार, 7 पांढऱ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे. त्यानंतर आता काय करायचं आहे, हे जे मोठं फूल आहे त्यातल्या कुठल्याही एका टोकातल्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची. पिवळ्या कलरचा सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. समोर 1 पांढरा मोती ओवायचा आणि काय करायचं, आता ते जे 7 मोती ओवले होते त्यातला 6वा जो मोती आहे, 7वा सोडायचा आणि 6वा जो मोती आहे तिथपासून वरची आपल्याला सुई जी आहे ती आणून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे ओवून घ्यायची वरच्या दिशेला आणि इथे आता घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा, आपलं हे जे वेल आहे ते अशा प्रकारे बनून तयार होईल. इथे आपण गुलाबी कलरचे म्हणजे प्रत्येक आपण इथे 1, 2, 3, 4, 5 तर 5-5 कलरचे 3 सेट बनवलेले आहेत. तर तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही बनवू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. म्हणजे खाली जे फूल आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवत सरळ जे पांढऱ्या रेषेमध्ये जे म्हणजे पांढऱ्या मोत्यांची जी सरळ रेष आहे ना, त्या मोत्यातनं सुई एकदा काढून घ्यायची आहे. आणि काय होईल, ते जे सरळ जी लाईन आहे ती थोडीशी स्ट्रेट राहील आणि आपली जी हँगिंग आहे त्याला एक सुंदर असा आकार मिळेल. आता कसं थोडासा झिगझॅग दिसत आहे, तर आपल्याला स्ट्रेट जे मोती आहेत, ठीक आहे, म्हणजे पहिले हे 7 मोत्यातनं म्हणजे 6 मोत्यातनं सुई आपली निघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर
ते जे 4-4 मोती सेंटरला आलेले आहेत, म्हणजे बाजूला जे 3 मोती गेलेले आहेत देठाचे, फुलाच्या देठाचे जे 3 मोती आहेत त्या मोत्यापर्यंत आपल्याला जायचं नाही. मधले जे 4-4 मोती आहेत ना शिल्लक, त्या मोत्यातनं आपल्याला सरळ रेषेमध्ये सुई एकदा ओवून घ्यायची आहे. म्हणजे एकदा वायर त्यामधनं आपल्याला काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल, ही जी आपली जे वेल आहे त्याचा जो सेंटर पार्ट आहे तो व्यवस्थित असा सरळ आपल्याला भेटेल. ठीक आहे. व्यवस्थित त्याला ओढून करायचं आहे, लूज सोडायचं नाही आहे. जर लूज सोडला तर मग हे वेलीचा जो आकार आहे तो तेवढा व्यवस्थित दिसून येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला बनवत न्यायचं आहे आणि वरती जो रिंग आपण बनवला होता तिथपर्यंत न्यायचं. त्या रिंगमधनं सुई फिरवायची आणि गाठ मारून एक्स्ट्रा धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली ही जी वेल आहे ती आपण इथे बनवून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपण अजून एक वेल आहे जी आमच्या सबस्क्रायबरने मला पाठवली होती. तर त्या वेलीचं ट्युटोरियल देखील मी लवकरच आता 1-2 दिवसांमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला आजची ही वेल कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि ते जे बॉक्स आम्ही दाखवलेला आहे बीड ऑर्गनायझरचा बॉक्स, ज्यामध्ये आपल्याला 3-3 कप्पे म्हणजे प्रत्येकी आपल्याला एक असे 3 लेयरमध्ये ते बॉक्स आहे आणि 3 लेयरमध्ये आपल्याला 6-6 कप्पे भेटणार आहेत. ठीक आहे. तर टोटल 18 जे कप्पे आहेत ते आपल्याला मिळतील. तर आपण असे कलरचे जे मोती आहेत ते त्यामध्ये टाकून ठेवू शकतो आणि खूप इझिली आपण हँडल करू शकतो. तर त्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते पाहून मागवू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने ही वेल बनवणार आहात ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.